विशाल पाटील
महत्त्वपूर्ण ही लढत आहे, कारण या मॅचमध्ये जो जिंकणार आहे तो देखील सुपर 10साठी क्वालिफाय होणार आहे. भरोडी आणि त्यांचा विपक्षामध्ये आपल्याला फाईट करत असताना संघ पाहायला मिळतोय, टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलक जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलं 19 धावा धावफलकावरती. आणि यात नंतर देखील आणखीन एक लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं जबरदस्त परफॉर्मन्स राखला आणि सुपर 10मध्ये आपली जागा पक्की केली टीम निंबवलीने. आणि आता पुंडास शिलार आणि यापुढील सामन्यामध्ये आपल्याला फाईट करताना जो संघ पाहायला मिळणार धावफलक दरम्यान या 4चा साग्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 23 वरती. आणि या ओव्हरमध्ये अजूनही काही चेंडू लागलेले आहेत. धावफलक आपल्याला 23 वरती पाहायला मिळत आहे. भरोडी आणि त्यांचा विपक्षामध्ये आपल्याला ग्रीष्मा 11 संघ खेळताना पाहायला मिळतो. रामकृष्ण या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतात आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. आजच्या रात्रीमधली आणखीन एक महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल आता स्टेप आउट होऊन खेळायचं होतं, बट बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट दरम्यान तिथं आलं नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतो आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळही समाप्त झालेला. 3 षटकांचा अखेरता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 23 आणि झटके 3 लागलेत आणि आणखीन एका ओव्हरचा खेळ राखला या पहिल्या सत्रामध्ये. यात नंतर टीम निंबवली आणि जय हनुमान पॉवर शिलार या दोन्ही संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स आपण देखील रेडी राहा. एका ओव्हरचा खेळ राखला. बॉल हवेमध्ये आगे फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. जबरदस्त रनिंग कॅच तिथे कंप्लीट केली फिल्डरने. सफलता इथे मिळेल. झटका आता दरम्यान लागला 4था. इथे जो जिंकेल तो देखील सुपर 10साठी क्वालिफाय होणार आहे. पुढील मॅचमध्ये जो जिंकेल तो देखील सुपर 10साठी क्वालिफाय होणार आहे. धावफलक 23 आणि 23 वरती हा धक्का 4था लागलाय. मागील सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स निंबवली संघाचा राखला. जबरदस्त कामगिरी त्यांची राखली आणि ते पुढील सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत शिलार टीमचा अगेन्स्ट. फलंदाज आता आलेले आहेत क्रमांक 6 वरती विक्रम पाटील. क्रमांक 6 वरती विक्रम पाटील दरम्यान बॅटिंग करण्यासाठी येतात. ग्राउंडमध्ये अजूनही विजय आहेत आणि विजयांचा साथीने आता आपल्याला विक्रम पाहायला मिळतात. बघा 23 झालेले आहेत आणि आणखी मी म्हणेन 10 ते 12 जर इथनं बनतायत तर तो देखील एक चांगला आकडा असू शकतो. 10 ते 12 जर बनल्या 33-35 देखील तो देखील एक चांगला टार्गेट असेल. बट इथे रनआउटची विकेट आली आहे.
रनआउटची विकेट दरम्यान आली आहे. खरं तर बॉडीवरती बॉल बदलला देन अगदी विजय तर न पाहताच धावत निघाला आणि त्यामध्ये विक्रम रेड्डी नव्हते. रनआउटची विकेट नॉन स्ट्रायकिंग एंडला आली आहे. झटका आणखीन एक 5वा झटका लागला. अर्धी टीम आता डगआउटमध्ये आणि क्रमांक 7 वरती आता बॅटिंग करण्यासाठी बंटी दाखल झाला. क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्यासाठी आणि खरं तर या क्षणाला लास्ट ओव्हर यासाठी महत्त्वाचं जास्त झालं आहे कारण इथे जर रन्स नाही आला या लास्ट ओव्हरमध्ये तर ते त्रासदायक ठरू शकतं. खरं तर जर आपण पाहिलं टीम भरोडीसाठी कारण जिथे तुम्हाला मिनिमम 30 किंवा 35 या वेळेला हव्या आहेत कारण आता घड्याळामध्ये देखील 2:37 झालेले आहेत आणि या वेळेला जर तुम्ही 30 ते 35 जरी बनवला तरीसुद्धा भरोडी संघाकडे देखील गोलंदाजी क्रम चांगला आहे. त्याचमुळे कुठेतरी या वेळेला ना या अंतिम ओव्हरमध्ये 1 ते 2 चांगले फटके हवेत. अपील आउट शाउट यस फिंगर अप आउटसाइड एज आणखीन एक झटका 6वा झटका 6वा बॅटराचा डगआउटच्या दिशेने. 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी प्रेझेंट्स आणि तसेच बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीमच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि जबरदस्त हा पहिला हंगामा राहिला कारण भरपूर साऱ्या स्पर्धा या हंगामामध्ये आपण ओरिजिनल 40+ क्रिकेट संलग्न 14 त्यानंतर 14 स्पर्धा त्यानंतर टोटल ही 15वी स्पर्धा असावी आणि आपल्या असोसिएशन अंतर्गत ही पहिली डे नाईट स्पर्धा. भरपूर साऱ्या चर्चा देखील तिकडे सुरू आहेत. भोलेनाथ पाटील कुठे गेले? सध्या भोलेनाथ पाटील देखील निद्र अवस्थेमध्ये चिल करतायत ते कारण सामना खेळायचा थोडा रिलॅक्सेशन देखील महत्त्वाचं आहे. ऑन साइडला उडवलाय बॉल कनेक्शन लाजवाब बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. रात्रीच्या अंधारामध्ये बॉल हरवलाय. व्हॉट अ शॉट सिक्सर. क्या बात है डीजे अभी. हा बॉल सोडून दिलाय. दिशा दरम्यान खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. अतिरिक्त रनचा साग्यानं धावपडक आता आपल्याला पाहायला मिळेल. 3-0 30 ऑन द बोर्ड. बट महत्त्वपूर्ण एक फटका आला बॅटर संजय. स्मॅश केलं कव्हर्सला बॉल चालला डीप कव्हरला गॅप मध्ये बट फिल्डर पोहोचल्यात योग्य वेळेवरती आणि जोपर्यंत बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती रन्स. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीम टोटल आता 32 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला. 32 ऑन द बोर्ड आहेत आणि अजूनही एक बॉल बाकी या फर्स्ट इनिंग मध्ये आणि इथे जर सपोज एखादी बाउंड्री आली ना तर एक्झॅक्ट ज्या आकड्याची चर्चा मी देखील याआधी केली तो आकडा इथनं बनवला जाऊ शकतो. बॉल हवेमध्ये आगे. आता बॉल नोमॅन्स लँडमध्ये पडतो. कव्हरचे फिल्डर तिथे आले. डबलला चान्स बॅटर्सने घेतला आणि 2 धावा कंप्लीट आणि अशा प्रकारे पहिल्या सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण 34 धावा धक्के 6 लागलेत आणि 35 धाव्यांचे एक फायटिंग टोटल सेट केलं टीम श्री गणेश भरोडी टीमने अगेन्स्ट टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा. पुढील सामन्याचा आपण टॉस करूया. टीम जय हनुमान पॉवर शेलार आणि आई वज्रेश्वरी निंबवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. 3 ओव्हरची घडवायची.
चला या दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. शेलार टीमचे कॅप्टन चला आपण या. टॉस देखील होईल कंप्लीट. त्याची बातमी देखील आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. 35 धाब्यांचा टार्गेट आहे. टॉस निर्माण केला जातो. यापुढील सामना आपल्याला निंबवली आणि त्यांचा विपक्षामध्ये पॉवर शेलार टीम खेळणार. टॉस देखील तिथे केला जातो. टॉस झालाय कंप्लीट. टॉस जिंकलाय टीम जे हनुमान पॉवर शेलार आणि निर्णय फिल्डिंग आणि मॅच 3 ओव्हरची राहणार आहे. त्याची माहिती आम्ही आधीच दिलेली आहे. चला रिक्वेस्ट ओपनर्स पाठवा विनंती असेल. या सामन्यामधनं जिंकेल तो संघ देखील क्वालिफाय करणार. पुढील सामन्यामध्ये जो जिंकेल तो देखील आपल्याला सुपर 10 साठी क्वालिफाय होणार. इथे जो जिंकेल तो 7वा संघ ठरेल. पुढे जो जिंकेल तो 8वा संघ असेल. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीसाठी बॅटर दाखल झालेत संतोष आणि त्यांचा समवेत अनंता आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतात या पहिल्या षटकामध्ये. कैलास समोर स्ट्रायकिंग एंडवरती अनंताचा पहिलाच फटका अपीच खेळलेत. इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल दरम्यान आता कवसला फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाब्यांनी ऑफ द मार्क झाला बॅटर अनंता. 35 धाव्यांचं लक्ष. जो जिंकेल तो थेट सुपर 10 मध्ये पोहोचणार आहे. आणि फिल्डर विनोद पाटील तिथे होते आणि झेल निसटला. टफ होता. उघड कॅच होती
बट पकडायला हवी होती, कारण या अशा वेळेला अगोदरच तुमच्याकडे रन्स कमी आहेत आणि तुम्ही जर अशा प्रकारे चुका कराल तर कदाचित त्या त्रास देखील देऊ शकतात. बरोडीचा संघ ऑन ग्राउंड खेळतोय. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातात, कारण आता डावखुरा शैलीचा बॅटर आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज कैलास आणि बॉल निसटला. अशा प्रकारे बॉल जर निसटतील ना तर सामना निसटण्याची शक्यता देखील वाढतीये, कारण 2 झेल आतापर्यंत अशा प्रकारे ड्रॉप झालेत. बघा अवघड आहेत, बट तुम्हाला अवघड कॅचेसलाही सोपं बनवावं लागेल. तुम्हाला तिथे थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागतील. नेक्स्ट बॉल, पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 आलेले आहेत. उडवला बॉल, आता बॉल हवेमध्ये, फिल्डर आता प्रेम आलेत, आता कॅच कंप्लीट, विकेट. पहिला झटका लागला, बॅटर अनंत बाद झालेत. काकडे साहेब कुठे गेले? डगआउट मध्ये पोहोचले असं वाटतंय, का त्यांचा संघ खेळतोय. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 3 वरती. रवींद्र जाधव. रवींद्र जाधव दरम्यान बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. ऑन साइडला उडवलाय बॉल, बट काऊ कॉर्नरला प्रेम पाटील पोहोचतात. फिल्डिंग चांगली लागली, थ्रो येतोय, बट रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. आणि धावफलक या 2 धाब्यांच्या साहाय्याने 6 वरती जाऊन पोहोचेल. खरं तर या सामन्यामध्ये जो जिंकेल त्या संघाला सुखाची झोप मिळेल, आणि जो पराभूत होईल त्याला पुढील सामन्याविषयी थोडा विचार करावा लागेल. बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय, जबरदस्त फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, बॉलला पाठवलं डीप कव्हरला. 4. श्यामशेठ पाटील यांची फरमाईश होती या गाण्याची, आणि त्याचमुळे डीजे मास्टर हा गाणं वाजवावाच लागला. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धावा आणि 1 विकेट, आणि खेळ राखला 3 ओव्हरचा. 3 ओव्हरमध्ये करायचा जिंकण्यासाठी आणखीन 25 धावा. 18-25चं समीकरण या मॅचमध्ये राखलेलं आहे. यात नंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, आणि ती देखील नॉकआउट मॅच आहे. टीम जय हनुमान पॉवर शेलार आणि आई वज्रेश्वरी निंबवली या दोन्ही संघांमध्ये ती लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथे जो जिंकेल तो सुपर 10 साठी क्वालिफाय होणार आहे, जो पराभूत होईल त्या टीमसाठी ही स्पर्धा समाप्त होणार आहे. बट खरं तर हा जो सामना सुरू आहे या दोन्ही संघांना एक बेनिफिट तर आहे, जो जिंकेल तो सुपर 10 साठी क्वालिफाय होणार आहे, आणि जो पराभूतही होईल त्याला आणखीन एक सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हा सामना जर आपण पाहिला ना, तुम्ही पहिला सामना जिंकतात त्याचा ॲडव्हान्टेजच हा आहे.
गोलंदाजी मार्कवरती आता विष्णू पाटील तयार होतात आणि या नावाला कोणत्याही परिचयाची आवश्यकता कधीच लागली नाही आहे. कारण मी उल्लेखही केला की अनेक युवा खेळाडूंना विष्णू दादाने आजपर्यंत घडवलं. आजही रेग्युलर टीमसोबत ते असतात कारण अनुभव भरपूर आहे. पहिलाच बॉल वाईड ऑफ स्टंप फुल्लन बॉल टाकलाय बट इथे विकेट किपर काय करतात, मिस्टेक केली, ओव्हरथ्रो झालाय, बॅकअपला खेळाडू येतात आणि इथे रनआउटची शक्यता होईल आणि रनआउटची विकेट. खुश नाही आहेत इथे विष्णू पाटील. विकेट येईल रनआउटची. सर नवीन बॅटर पाठवा लवकर. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा त्या रनआउटचा पाहूया. मागे ज्या प्रकारे तिथे चुका घडला बघा. खरं तर थ्रो इतका जोरात करण्याची आवश्यकताच नव्हती. थोडा वेळ घेऊन आरामात थ्रो केला असता, ॲटलिस्ट विष्णू पाटील यांच्या हातामध्ये बॉल दिला असता तरी इझी रनआउट होता आणि त्याचमुळे ते खुश दिसले नागे. कारण कदाचित जर आपण पाहिलं जर थ्रो प्रॉपर तिथे आला असता तर तिथे विकेट मिळाली असती. उडवला ऑन साइडला बॉल हवेमध्ये आगे फिल्डर आलेत खरे बट त्या दोघांना बीट करून बॉल एका टप्प्याने सीमा पार 4. चौकार आला. धावफलक आता जाऊन पोहोचला 15 वरती. पोलचा फटका आलाय. फिल्डर रमान येतात तिथे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगलच कंप्लीट होईल. धावफलक आता या सिंगलचा साग्यानं टीम टोटल आपल्याला 16 वरती आता पाहायला मिळत आहे. या ओव्हरमध्ये कुठेतरी मी म्हणेन की फिल्डर्सकडून चुका घडलेल्या आहेत. कारण तो जर आपण विचार केला, थ्रोचा आपण विचार केला, मागील जो चौकार आला त्याचा जर आपण विचार केला, जिथे कुठेतरी फिल्डर्सने काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट तिथे देऊ शकले असते तिथे चुका घडलेल्या आहेत आणि त्याच चुका आता किती त्रासदायक ठरणार आहेत भरोडीसाठी याचं उत्तर तर येत्या काळामध्येच आपल्याला मिळेल. बॅक ऑफलन बॉल बट पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा बॉल येतो डॉट. आणि इथेही पहा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. कमी गतीने हा बॉल टाकलाय. मग खरं तर अनुभव असणं आणि अनुभव सातत्याने मॅच खेळल्यानंतर जो अनुभव येतो ना, आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिले ना तर गाडी आता अडकली आहे आमनेपाडाची देखील. कारण या ओव्हरमध्ये फिल्डर्सकडून चुका जरूर घडल्या पण त्यातल्या त्यात गोलंदाज विष्णू पाटील यांनी कुठेही मिस्टेक केली नाहीये. मागील 2 बॉल चांगले टाकलेत. आता बॉल हवेमध्ये. आताही ऑलमोस्ट फसवलंच होतं बॅटरला. आता फिल्डर पोहोचलेत. रनआउटची शक्यता होणार नाहीये. आणि विष्णू पाटील खुश नसेल ज्या प्रकारे फिल्डर्सने या ओव्हरमध्ये एफर्ट दिले. कारण कदाचित फिल्डिंग थोडी आणखीन चांगली लागली असती तर काही फरक रन्समध्ये नक्कीच पडला असता. पण 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरमध्ये 18 चेंडू लागलेत 12 आणि 12मध्ये करायचा 17. 12 चेंडू लागलेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आणखीन आहे. आता फलंदाजांनी पाणी देखील तिथे मागवलं.
आता बॉडीवरती बॉल धरला. या ओव्हरची जबाबदारी विनोद पाटील यांच्या खांद्यांवरती देण्यात आलेली आहे, कारण हे महत्त्वपूर्ण तिसरं षटक. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना, भरोडी टीमला काय हवं की 17-12 डिफेंड करायचं, तर या ओव्हरमध्ये कुठेतरी आपल्याला 7 ते 8 रन्स किंवा त्यापेक्षा कमी द्यायच्यात. आणि एखादी विकेट, एखादी दुसरी विकेट जर आली तर तो प्लस पॉईंट असेल. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय, बट विकेट कीपरकडून आता मिस्टेक झाली आहे. आणि त्याचमुळे पहा वाईट देखील आहे, सिंगल देखील झाली, 1+1 मिळतील या 2 धावा. आणि या परिस्थितीमध्ये ना अशा रन्स तुम्हाला वाचवाव्या लागतील, कारण जर तुम्ही मिसफिल्डच्या जोरावरती रन्स द्याल ना तर त्या टोचणार आहेत. 1+1 या 2 धावा आणि धावफलक आता जाऊन पोहोचला 20 वरती. चेंडू लागलेत, येते 11 मध्ये करायचं 15 धावा. 11-15चं समीकरण या सामन्यामध्ये राखलेलं आहे. आणि मी उल्लेखही केला की बघा या मॅचमध्ये जो पराभूत देखील झाला तरी सुद्धा त्याला अजून एक मॅच खेळण्याची संधी मिळेल, बट जो इथे जिंकेल तो सुपर 10 साठी क्वालिफाय होणार. नेक्स्ट बॉल समोर बॅटर आर्यन तरे बॅकफुटवरती जाऊन खेळला आणि हे पहा मिस्टेक शॉट थर्डला. आणि इथेही फायदा मिळतोय फलंदाजांना. कंप्लीट झाला 2 तिसरी साठी निघालेत खरे, रनआउटची सफलता मिळेल. रनआउटची विकेट आली आहे, बॅटर बाद झालाय संतोष. बॅटिंग साठी दाखल झाला क्रमांक 5 वरती. पुढील दोन्ही संघ तयारीत राहा, वॉर्मअप वगैरे करून घ्या. कदाचित थोडी डोळ्यांवरती झोप आली असेल, कारण पुढील सामना तुमच्यासाठी नॉकआउट आहे. जिंकलात तर सुपर 10 मध्ये जागा पक्की होईल, बट हरले तर स्पर्धा समाप्त होईल. बॅटर आता राजकुमार आलाय बॅटिंग करण्यासाठी. समीकरण या सामन्यामध्ये लागलेलं आहे. 10 चेंडू लागलेत आणि 10 मध्ये जिंकण्यासाठी आणखी रन्स करायचे आहेत 13. 10-13चं समीकरण लागलंय. राजकुमार आलाय बॅटिंग करण्यासाठी. येते 4 चेंडू महत्वाचे आहेत, कारण येत्या 4 बॉलवरती विनोद पाटीलला इथे एखादी आणखीन विकेट हवी आहे. त्यातल्या त्यात कमीत कमी रन्स देखील द्यायचे आहेत, त्या गोष्टीकडे लक्ष. राऊंड द विकेट, वाईड ऑफ स्टंप बॉल टाकलाय, लाईन खराब, अतिरिक्त रन मिळेल. आता 10 मध्ये राखल्या 12 धावा. 10 मध्ये 12 राखल्या. दबाव आता पूर्णपणे भरोडी संघावरती आहे, कारण इथे जर तुम्ही विकेट नाही काढणार, इथे जर तुम्ही डॉट बॉल नाही टाकणार तर कमबॅक होणं देखील अवघड आहे. बट एखादा चांगला फटका हा सामना खिशामध्ये टाकू शकतो टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा. राऊंड द विकेट, लोबो फुलटॉस. वा जबरदस्त फटका, रिस्कच्या जोरावरती बॉलला वळवलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण बघितलं तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. आता 9 चेंडू लागले आणि 9 मध्ये आता करायच्या 10. 9 मध्ये 10 करायच्यात. आणि हा स्लो वन होता, ज्याला पिक करू शकले नाही बॅटर राजकुमार. येतोय डॉट. आणि या क्षणाला विनोद पाटीलने विचार केला की या आधीचे जे बॉल आपण टाकले ते गतीने टाकले आणि ते बॅटरने अगदी रीड केले, त्यामुळे या बॉलवरती थोडं मिश्रण केलं. डॉट बॉल दरम्यान आता आला. 8 चेंडू लागले तर 8 मध्ये तर 10 करायचं आहेत. आणि ही जी वेळ आहे ना, या वेळेला 8-10 देखील एक चांगलं समीकरण आहे, ज्याच्यावरती गोलंदाजी करणारे संघ अजूनही लढत देऊ शकतो. आणि तेच प्रयत्न सुरू देखील आहेत भरोडी संघाचे, कारण 10 अजूनही बाकी आहेत. आता बॅटर थांबलेत
8 मध्ये 10 करायच्यात. एखादा आणखीन निर्धाव चेंडू जर इथे आला तर तो डॉट बॉल नसेल, तो कमबॅक असेल टीम भरोडीचा. 8 मध्ये 10. फुल रन बॉल होता. आता इथे सिंगल झाली, डबल साठी चान्स डेफिनेटली घेतला जाईल. थ्रो कुठे केलाय? थ्रो ऑन द स्टंप या क्षणाला हवा होता, पण 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. आता चेंडू लागले 7 आणि 7 मध्ये करायचं 8 धावा. 12 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर जे समीकरण होतं ते इतके काही सोपं नव्हतं, कारण 12 मध्ये 17 होत्या, पण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत आणि त्याचमुळे आता 7 मध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल महत्वाचा बॉल आलाय. निर्धाव म्हणजे अंतिम 6 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणि सुपर 10 मध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला करायचा 6 मध्ये 8 धावा. चला फिल्डिंग टीम प्लीज थांबू नका, कारण यानंतरही आम्हाला अजूनही यानंतर आपल्याला शेलार आणि त्यांचा विपक्षामध्ये निंबवली संघ खेळणार आहे, तो देखील एक सामना आहे तो कव्हर करायचा. तयार होतात, उदय येतात या अंतिम षटकामध्ये. चला सुरुवात करा प्लीज भरोडी. सहा मध्ये आता 8 धावा करायच्यात. बट महत्वाची गोष्ट की आमनेपाडासाठी चांगली गोष्ट काय की 2 त्यांचे सर्वात महत्वाचे बॅटर क्रीजवरती आहे, जे मोठे फटके देखील भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतात. 6 मध्ये 8. पगलाच बॉल, लो व फुल टॉस, समोरच्या दिशेने फटका. प्रेम पाटील वेगाने आलेत, बट बॉल निसटलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीसाठी चान्स घेतला जाणार नाहीये. 5 मध्ये आता 6 राहिल्या. 5 चेंडू लागलेत, 6 धावेची आवश्यकता आहे. इथे विकेट हवी आहे बरोडी संघाला, कारण विकेट येईल तर दबाव बनवू शकतो इथनं आमनेपाडा संघावरती, त्यामुळे विकेट येणं गरजेचं राहणार आहे. प्लॅन मिस, येतोय डॉट, कहाणीमध्ये ट्विस्ट. आता 4 चेंडू राहिलेत आणि आता 4 मध्ये 6 करायचं. आता झोपा उडवणारा बॉल टाकला खरं तर गोलंदाज उदय पाटीलने, कारण इथे डॉट बॉल येणे ना समीकरण बघा. 4 मध्ये 6 अजूनही अवघड नाहीच. एखादा चांगला फटका आला तर कहाणी खतम आहे. पण अशा वेळेला आपण पाहिलं की जेव्हा असा डॉट बॉल येतो ना, तर डॉट बॉल ना प्रेशर बिल्डअप करण्याचं काम करतं आणि कधी कधी त्याचा इम्पॅक्ट पुढच्या बॉलवरती पाहायला मिळतो. आता 4 मध्ये 6 राहिला. आता जर आपण थोडा बॅटरचा माइंडसेटने विचार केला ना, तर माइंडमध्ये काय सुरू असेल की जर पुढचा बॉल जर बाउंड्री नाही आली अथवा काही रन्स नाही आल्या अथवा जर तिथे डॉट बॉल आला किंवा चुकून विकेट गेली तर त्यात नंतर पुढे समीकरण फार अवघड होणार आहे. अशा गोष्टी असतात, म्हणून लास्ट ओव्हरमध्ये जेव्हा समीकरण जातं ना तेव्हा प्रत्येकी बॉल महत्त्वाचा होऊन जातो. चला सुरुवात करा. 4 मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता. प्लॅन मिस, आणखीन एक डॉट बॉल. आणि आता या थंड वातावरणामध्ये बॅटर्सला घाम नक्कीच फुटेल, कारण 3 मध्ये आता 6 राहिला. डीजे
उल्लेख केला की बॅटरच्या माइंडमध्ये काय चाललं असेल की जर पुढचा डॉट आला तर गाडी अडकेल आणि आता गाडी अडकली आमने पाडायची. बट एक आणखीन एक गोष्ट या बॉल नंतर नक्की समोर ठेवेल. हा बॉल सोडून दिला, आता दिशा खराब, आता अतिरिक्त रन येईल. बट तरी सुद्धा कमालीची गोलंदाजी उदय पाटीलने या अंतिम ओव्हरमध्ये आतापर्यंत केलेली आहे. कारण 5 मध्ये 6 होता, बट ते समीकरण तो 3 मध्ये 5 पर्यंत घेऊन गेलाय. ही फार मोठी उपलब्धी आहे बरोडी संघासाठी. आणि गेल्या 2 डॉट बॉलने ना कमबॅक झाला बरोडीचा. 3 मध्ये 5 उडवला बॉल ऑन साइडला, फटका, फील्ड चान्स नाहीये, विजयाचा फटका. आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. आणि सुपर 10 मध्ये आपली जागा पक्की केली आहे ग्रीष्म 11 आमनेपाडा संघाने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन टीम आमनेपाडा. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. बॅटिंग करत असताना 12 रन्स त्याचा बॅटमधून आले आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील त्याने काढले. तोच आर्यन तरे ठरलाय या सामन्यात.